पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेंच्या पत्नीची आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी पती अनंत गर्जे, नणंद आणि दीर अजय गर्जेवर गुन्हा दाखल। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासात कोणतीही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका, तर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात ही प्रेस नोट जारी। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून मंत्री पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे फरार। मृत गौरी पालवेंच्या मामांचा आरोप, तर पत्नीने आत्महत्या केली तर पीए फरार कशामुळे, शंका कुशंकांना वाव। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची काल 15 ते 20 मिनिटे चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। अमित ठाकरेंकडून नेरूळमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। पुतळा अनावरणाप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्याची नोटीस अमित ठाकरे यांनी स्वीकारली। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही भाजपकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठीवाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। खा कुणाचंही मटण पण दाबा कमळाचं बटण। लोणावळ्यातल्या प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं विधान। तर मोहोळमधील गुंडगिरी संपवण्यासाठी बाळाराजेंना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अजित पवारांचे नेते उमेश पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य। बाळाराजे पाटील हे 302 मधील आरोपी असल्याचाही उमेश पाटलांचा आरोप। कोल्हापुरातील चुटकीवाल्या बाबाला अखेर ठाण्यात अटक। करवीर पोलिसांची कारवाई, तर भाविकांना लुबाडणारा सनी भोसले जेरबंद।